माझं नाव काशीनाथ तुकाराम बेरे, नवीन पनवेल उपासना केंद्र। माझा अनुभव असा आहे की मी बँकेमध्ये कामाला आहे आणि हे काम जे आहे ते मला बापूंनीच दिलं आहे। कारण माझी परिस्थिती नव्हती अशी की कामाला कुठे कोण मला ठेवलं असं काय मला माहिती नव्हतं आणि काय कोण ओळखीचं पण नव्हता। तरीसुद्धा मी असं एका मित्राच्या ओळखीवरती मी एका एजन्सीमध्ये कामाला गेलो। एजन्सीमध्ये कामाला गेल्यानंतर मला तिथे सांगितलं की तू काम करू शकतो का? हो करू शकतो, पण त्यांना डाऊट होता की मी गावावरून नवीन आले म्हणून मी काम करेन की नाही याचा डाऊट होता। तरीसुद्धा मी त्यांना सांगितलं मी काम करेन। तर मला त्यांनी कामाला त्या ठिकाणी एक एजन्सीला मी गेलो तिथे मला सांगितलं ठीक आहे तू उद्या ये, तुला मी कामाला पाठवतो। कामाला पाठवतो म्हटल्यानंतर त्या दिवशी जो गुरुपौर्णिमेचा दिवस होता, ज्या दिवशी मी गेलो होतो त्या एजन्सीकडे, ते गुरुपौर्णिमेचा दिवस होता आणि तिथे ऑफिसमध्ये असे बोलत होते की गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर गुरुचं दर्शन घेतलं तर गुरु काहीतरी मनोकामना पूर्ण करतो। मला ते लक्षात बसलं की हां चालेल, चांगली गोष्ट आहे। तर मला एजन्सीकडे मला पाठवलं होतं। त्या एजन्सी मला कपरेटला कामाला ॲक्सिस बँकच्या साईटवरती पाठवलं। त्या साईटवरती मी कामाला गेलो। तिथे खूप लांब होतं, मी मानकुरात राहत होतो। मानकुर ते कपरेट खूप लांब होतं, तर मी जात होतो तिथे ॲक्सिस बँकेमध्ये गेलो। तिथे चहाच्या टायमाला सर्व मित्र लोक असं मी बापूंचं प्रवचनचं सांगत होते की बापूंचं बांद्र्याला प्रवचन होतं। तिथे चांगल्या प्रकारचं बापू प्रवचन सांगतात, लोकांना अनुभव येतात। तर मी ते ऐकलं, ते बोललो हां चांगले अनुभव येतात। तर माझ्या पण ते लक्षात बसलं। तर मग मी गुरुवारचा बांद्र्याला तर जायला सुरुवात केली होती। बांद्र्याला गुरुवार जात होतो। नंतर मग बांद्र्याला जात असताना थोडे दिवस असं गुरुवारचाच दिवस होता एक दिवशी, आणि बापूंनी प्रवचनमध्ये असं सांगत होते की राम नामाचं असं एक सांगितलं की तो चालता वेळी आपण राम नामचा बद्दल सगळी आपण चालताना आपण राम नाम बोललो तर मग आपल्याला त्याचं काहीतरी अनुभव येतात। म्हणजे याला एवढं लक्षात येत नाही, पण मी CST ते कुलाबा चालत राम 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 असं बोलत मी चालत राहिलो। चालताना माझ्या मनात एक होतं की मी एवढं लांब येतो, मला जवळ कुठे बदली भेटली तर बरं झालं असतं। बापूची कृपा। मी 2 का 3 दिवस गेले, गुरुवार शुक्रवार शनिवार असे 2-3 दिवस गेले। त्यानंतर मला बदलीसाठी मला तिथे सुपरवायझरने सांगितलं की बदली कोणाकोणा लोकांना पाहिजे ते सांगा। तर मी पहिलाच सांगितलं मला बदली पाहिजे। तर कुठे राहतोस? तर बोललो मानकुरला राहतो। तर ठीक आहे, मग तुला चेंबूरला आम्ही देतो। तर बोललो ठीक आहे, मग चेंबूरला दिलं तर चालेल। तर मग माझी 2 ते 3 दिवसात माझी बदली चेंबूरला झाली आणि मी चेंबूरला आलो। त्या एजन्सीत मी काम करत होते ते मला पगार पण चांगला भेटला। परत सुट्ट्या चालू झाल्या, लिव्ह चालू झाली। बापूंची कृपा। बापूंनी मला असं आणून ठेवलं की माझे पुढे आयुष्यच बदलून टाकलं। बापूंना जेवढे उपकार जेवढे मानायचे तेवढे कमीच पडणार। बापूंचं कसे आभार मानायचे हे मला कळत नाही। आज जे मला घडवलं हे मला बापूंनी घडवलं। बापूंनी आज मी इथपर्यंत पोचलो आणि बापूंनी मला सर्व काय आजपर्यंत दिलं आहे। बापूंना अंबज्ञ श्रीराम।